माझा विश्वासच नाही बसत आहे. तुम्ही म्हणताय की मनू आणि तिच्या नवऱ्याने मिळून तुम्हाला मारण्याचा प्रयत्न केला, पण ते असं का करतील? कारण मी मनुशी बोलायला गेलो होतो. तिला शेवटचं समजवायला गेलो होतो की मी तिच्या वाईटावर नाही आहे. मी तिचं कुठलंही नुकसान केलेलं नाही आहे. मला तिला एवढंच सांगायचं होतं की तिने माझ्यावर जे काही आरोप केले ते तिने मागे घ्यावेत. पण नाही, त्यांनी विरोध केला, मला मारायला सुरुवात केली. पण मी कुठल्याही प्रकारचा विरोध नाही केला आणि म्हणूनच तुम्हाला मी त्या अवस्थेत रस्त्यावर पडलेलं मिळालो. तुम्ही हे सगळं सांगताय, पण मनू आणि आकाश ते असं का करतील? मला माहिती आहे का तुमचा विश्वास बसणार नाही, पण मी जे काही सांगतोय ते 100% खरं आहे. मला एक सांगा, मला जर का त्यांना त्रास द्यायचा असता तर मी त्यांच्या विरोधात कंप्लेंट नसती का केली? मुळात त्याआधी मी मार खाल्ला असता का? मी तुम्हाला बेशुद्ध अवस्थेत सापडलो, बरोबर? माझ्या जखमा तर खऱ्या आहेत. मी त्यांना विरोध नसता का केला? मी नाही केला. मी तुम्हाला सांगण्याचं कर्तव्य केलं. तुम्हाला पटलं तर ठीक, नाही तर यापुढे मी माझं तोंड तुम्हाला पुन्हा कधीही दाखवणार नाही. नाही मंगेश, मला कळतं की प्रत्येक गोष्टीच्या दोन बाजू असतात. तुमच्या या बाजूचा मी विचारच केला नव्हता. आज कळली तुमची बाजू. पण काय खरंय काय खोटंय, कुणावर विश्वास ठेवायचा हे मी आता नाही ठरवू शकत. मला माहिती आहे का मीडियाने तुमची दिशाभूल केली. कारण एखाद्या स्त्रीने जर का एखाद्या पुरुषाकडे बोट दाखवलं, अत्याचार करणारा पुरुष, तर त्या स्त्रीच्या आयुष्यात ज्या काही गोष्टी घडल्या त्या सगळ्याला तोच पुरुष जबाबदार आहे असं धरलं जातं, असं गृहीत धरलं जातं. कायदे स्त्रियांच्या बाजूने असल्याचा फायदा, गैरफायदा कधी कधी स्त्रिया घेऊ शकतातच की. असं मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला, तुम्हाला पटलं तर ठीक, नाहीतर तुमचं तुम्ही ठरवा.